तर ही बाईक आहे ती BMWची GS 310 ॲडव्हेंचर बाईक आहे आणि ही अराउंड कॉस्ट पडते 3,65,000ची। ह्याची MRP आहे आणि ऑन रोड ह्याच्यावरती टॅक्स वगैरे सगळं इन्क्लूड करून ही। तर आता मी तुम्हाला बाईकची लाईट दाखवतो चालू करून। तर ही फॉग लाईटसाठी मी एक वेगळं स्विच लावलेलं आहे। तर हे असं प्रेस करून ठेवलं का मग लाईट चालू होतात। नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल भावेश जाधव व्लॉग्समध्ये। आज मी आलो आहे या बीचवरती, तुम्हाला ही गाडी दाखवायची होती मला आणि त्याच्यासोबत या गाडीवरती इन्स्टॉल झालं आहे भरपूर असं 60,000 to 70,000चं ॲसेसरीज इन्स्टॉल झालं आहे। त्याच्याबद्दल मी तुम्हाला आयडिया देणार काय काय या बाईक्सवरती इन्स्टॉल केलेलं आहे। पण त्याआधी या बाईक्सचे आम्ही काही सिनेमॅटिक शॉट्स काढलेले आहेत, ते तुम्ही एन्जॉय करून घ्या। तर ही बाईक आहे ती BMWची GS 310 ॲडव्हेंचर बाईक आहे आणि ही अराउंड कॉस्ट पडते 3,65,000ची। ह्याची MRP आहे आणि ऑन रोड ह्याच्यावरती टॅक्स वगैरे सगळं इन्क्लूड करून ही 4,50,000पर्यंत ही तुम्हाला बाईक पडते। आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यावरती भरपूर असे ॲक्सेसरीज लावलेले आहेत, जवळपास 60,000 to 70,000चे ॲक्सेसरीज ह्याच्यावरती इन्स्टॉल केलेले आहेत। तर आपण पहिला सुरुवात करूया या बाईकच्या ॲसेसरीजमधून। तर हे आहे विंडशील्ड लावलेलं आहे मी, हे विंडशील्ड वायझर आहे। तर हे आहे ते युनिव्हर्सल विंडशील्ड वायझर आहे आणि हे कॉस्ट पडते मला अराउंड 3,200पर्यंत ह्याचा कॉस्ट पडलेला आहे। जेव्हा आपण हायवेला राईड करतो तेव्हा विंड आपल्या डायरेक्ट छातीवरती लागते, तर हे आपल्या हेल्मेटच्या वरून विंड जाण्यासाठी हे मी वायझर इन्स्टॉल केलेलं आहे। तर हे नक्कल गार्ड आहेत, ते सेम ॲज ब्लॉकबस्टर नक्कल गार्ड आहेत, युनिव्हर्सल येतात आणि हे मला अराउंड कॉस्ट पडले 2,500पर्यंत। ह्याचा यूज थंडीमध्ये जेव्हा विंड जास्त असते तेव्हा आपले हात गारटतात बाईक चालवताना, त्याच्यासाठी मी हे लावलेले आहेत। आणि जेव्हा पण आपली बाईक फॉल होईल तर हा लिव्हर आहे ना, ब्रेक लिव्हर, तो तुटणार नाही, त्याच्यासाठी ह्याचा यूज होतो। तर हा मी क्रॅश गार्ड इन्स्टॉल केलेला आहे। हा आहे 11,800चा क्रॅश गार्ड आहे, जो माझ्या बाईकला प्रोटेक्ट करतो आणि जेव्हा पण बाईक वगैरे फॉल होईल बाईकच्या बॉडीला काही डॅमेज होणार नाही, त्यासाठी हा मी लावलेला आहे। आणि त्याच्यासोबत हे एक्सटेंडरसुद्धा लावलेले आहेत, हे दोन्ही साईडला लावले आहेत। तर एक एक्सटेंडर आहे 1,500चा एक एक्सटेंडर आहे, असे आपण दोन लावलेले आहेत। आणि आपण हे फॉग लॅम्पसुद्धा लावलेले आहेत, हे लुईचे आहेत फॉग लॅम्प। ते मी तुम्हाला सगळ्यात पॉवरफुल लाईट्स आहेत या, ते मी तुम्हाला सगळ्यात लास्टला दाखवतो। आता पुढे येऊ आपण। तर पुढे मी इथे लावलेला आहे जो समगार्ड लावलेला आहे। तर हा जो समगार्ड आहे तो पूर्ण मेटलचा समगार्ड आहे आणि हा मला पडलेला आहे 3,400ला समगार्ड पडलेला आहे। तर हा प्रोटेक्ट करतो माझ्या इंजिनला जेव्हा पण मी ऑफ राईड करत असतो तेव्हा। त्याच्यानंतर ह्याच्यावरती लावलेला आहे मी रेडिएटर ग्रिल, ही आहे 2,100ची रेडिएटर ग्रिल आहे। तर त्याच्यानंतर आपण हे मी फूट पॅक्स लावलेले आहेत, जेव्हा मी पाय ठेवतो ह्याच्यावरती तेव्हा ग्रिप भेटण्यासाठी लावलेले आहेत। आणि हे मला अराउंड कॉस्ट पडले आहेत 2,400। असे मी दोन लावले आहेत, एक इथे लावला आहे, एक त्या साईडला सुद्धा लावलेला आहे। तर आता आपण त्या साईडला जाऊया, इकडे पण फूट पॅक्स लावलेला आहे। आणि त्याच्यानंतर हा ब्रेक लिव्हर एक्सटेंडर लावलेला आहे, हा सुद्धा मला अराउंड पडलेला आहे 1,500पर्यंत। त्याच्यानंतर पुढे मी लावलेला आहे हा एक्झॉस्ट स्लीपर लावलेला आहे, तो पण मला पडलेला आहे 1,400ला पडलेला आहे। पण आपल्या रबराचे असतात, तर इथे गरम होऊन मेल्ट होईल, तर त्याच्यासाठी मी हा एक्झॉस्ट स्लीपर लावलेला आहे। तर पुढे येऊया आता आपण। हा लावलेला आहे मी एक्सेल स्लायडर लावलेला आहे, हा मला कॉस्ट पडला आहे ह्याची 2,500पर्यंत। असे मी दोन लावलेत, एक पुढे पण लावलेला आहे आणि एक पाठच्या टायरला सुद्धा लावलेला आहे। तर असं सगळं ॲसेसरीज लागलेलं आहे माझ्या बाईकवरती आणि हे सगळं अराउंड कॉस्ट होते आहे 65,000 to 70,000पर्यंत ह्याची अराउंड कॉस्ट जाते आहे। आता तुम्हाला दाखवायचं राहिलेलं ते एक फॉग लॅम्प्स दाखवायचे आहेत मला। तर हे आहेत लुईकचे फॉग लॅम्प्स आहेत आणि हे मला कॉस्ट पडले आहेत अराउंड 6,500पर्यंत ह्याची कॉस्ट आहे। आणि ह्याच्यामध्ये 3 लाईट्स आहेत आणि मल्टिपल्स असे थोडे फीचर्स आहेत ह्याच्यामध्ये, झिगझॅग लाईट वगैरे। तर आता मी तुम्हाला बाईकची लाईट दाखवतो चालू करून। तर हे फॉग लाईटसाठी मी एक वेगळं स्विच लावलेलं आहे,
तर हे असं प्रेस करून ठेवलं का मग लाईट चालू होतात. तर बघा कुठपर्यंत उजेड जातोय. पुढचा रस्ता पूर्ण क्लिअर दिसतो. आणि ह्याच्यामध्ये 2 वेगळ्या अजून लाईट्स आहेत. ही व्हाईट आहे आणि ही येल्लो आहे. आणि अजून फंक्शन्स सुद्धा आहेत. हे एक आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, चौथं आहे. असे 3-4 फंक्शन्स आहेत. आणि खूप सफिशियंट लांबपर्यंत ही लाईट स्प्रेड होते. त्याच्यानंतर अजून एक वस्तू तुम्हाला दाखवायची राहिली ती ही युगलीची टँक बॅग आहे. आणि ही बॅग मला जेव्हा पण मी ट्रॅव्हल करत असताना मला इम्पॉर्टंट जे गोष्टी असतात चार्जर बोला, त्याच्यानंतर कॅमेरा वगैरे बोला, मोबाईल वगैरे, ते मी ह्याच्यामध्ये ठेवतो. आणि ही बॅग मला अराऊंड कॉस्ट पडते 6000पर्यंत. आणि ह्याच्यासोबत एक आपल्याला ट्रान्सपरंट असं मोबाईल कवर भेटतो. नाही, हा वॉटरप्रूफ आहे. तर ही आहे युगली ब्रोची बॅग आहे. आणि ह्याच्यामध्ये पार्टिशन्स आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो ते. हा एवढा मोठा कप्पा भेटतो आपल्याला काही ठेवायचं असेल तर. आणि त्याच्यानंतर अजून एक पार्टिशन करून आपल्याला इथे स्पेस भेटते. त्याच्यानंतर परत अजून पुढे तुम्हाला इकडून पण अशी चेन लावून पार्टिशन आहे एक वेगळं. इथे सुद्धा काही ठेवायचं असेल त्यासाठी एक तुम्हाला वेगळं पार्टिशन आहे. आणि तुम्हाला फोन ठेवण्यासाठी इथून अजून एक वेगळं पार्टिशन आहे. अशा याच्यामध्ये 3-4 पार्टिशन्स आहेत. आणि मस्त बॅग आहे. तर असे सगळे ॲसेसरीज माझ्या बाईकवरती लागलेले आहेत. आणि मला अजून काही लावायचं आहे, जसं की इथे मडगार्ड लावायचं आहे. बाकी ऑलमोस्ट भरपूर ॲसेसरीज मी लावलेले आहेत. आणि ही मला अराऊंड कॉस्ट पडली आहे 60,000 to 70,000ची पूर्ण ॲसेसरीज इन्स्टॉल आहेत या बाईकवरती. तर मंडळी, तुम्हाला माझ्या बाईकची ॲसेसरीजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सोबत सबस्क्राईबसुद्धा करा. तर असंच भेटूया आपण एका वेगळ्या ब्लॉगमध्ये.